दिल्लीत आज मोदी आज पंतप्रधान पदाची शपथ घेत आहेत। त्या निमित्तानं दिल्लीमध्ये पोस्टर्स देखील लावण्यात आलेत। याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांनी। आपण ते पाहूयात। पंतप्रधान पदावर नरेंद्र मोदी आज तिसऱ्यांदा शपथ घेत आहेत। त्या निमित्तानं राष्ट्रपती भवनच्या बाहेर मोठे पोस्टर्सबाजी आपण पाहत आहात। पंतप्रधान यांचा शपथविधी सोहळा ज्या ठिकाणी होणार आहे त्याच्या आधीचे हे सगळीकडे आपण पाहत आहेत की वेगवेगळे पोस्टर्स लावण्यात आलेले आहेत। माझ्या बरोबर उजव्या हाताला हा इंडिया गेटकडे जाणारा मार्ग आहे। संपूर्ण या मार्गावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जोरदार पोस्टरबाजी करण्यात आलेली आहे, कारण की तिसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शपथ घेतील। नेहरू यांच्यानंतरनं पंतप्रधान पदावर शपथ घेणारे तिसऱ्यांदा मोदी हे दुसरे व्यक्ती असतील। आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रामध्ये देखील कुणाला मंत्रिपद मिळेल याची उत्सुकता आहे। उजव्या हाताला जे दिसते ते राष्ट्रपती भवन आहे। तिथेच मोठा दिमागदार सोहळ्यामध्ये संध्याकाळी शपथविधी सोहळा होणार आहे। तत्पूर्वी जर हे दृश्य पाहत असाल आपण तर सगळे मोठ्या प्रमाणामध्ये सुरक्षा व्यवस्थेत पाहणी केली जात आहे। सगळ्या ह्या गाड्यांचा ताफा जर दूरपर्यंत पाहिलात तर आपण पाहताय की इथे मॉक ड्रिल्स देखील सुरू झालेले आहेत। दुपारी 2 नंतरनं या सगळ्या संपूर्ण परिसरामध्ये इतर कोणत्याही वाहनांना प्रवेश दिला जाणार नाही। या फक्त जे शपथविधी सोहळ्यासाठी उपस्थित राहतील अशा व्यक्तींनाच इथे प्रवेश दिला जाईल। राष्ट्रपती भवन आजच्या पंतप्रधानांच्या नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्यासह तयारी पूर्ण झाल्याची माहिती देण्यात आलेली आहे। सायंकाळी हा सोहळा जोरदार होणार आहे। महाराष्ट्राकडून कुणाला नेमकं मंत्रिपद मिळतंय, इतर काही घडामोडी करतायत हे देखील पाहणं औत्सुक्याचं असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अरुण पेडणेकरसह सागर कुलकर्णी, NDTV मराठी, नवी दिल्ली।